तर भाऊ सकाळी सकाळी झोपेतून 8 वाजता उठल्यामुळे आपले बाबा गेले बघा गाडीवर आणि मला म्हणले ये पाय ना शेती. आणि चल तिकडे शेती आल्यानंतर पहिल्यांदा आपल्या दोंडाकेश भाईला दिली बघा दूध आणि चपाती चुरून. आणि त्याच्यानंतर आलो बघा आपण आपल्या कांद्याकडे, कारण की आपल्याला झाकायची होती बघा आपल्या कांद्यावर पात. कारण आपल्या कांद्यावर पात झाकल्यानंतर आपल्या कांद्याला ऊन नाही लागणार आणि आपले कांदे पहिल्यापेक्षा जास्त लाल कलरचे दिसायला लागतात आणि आपल्या कांद्याला मस्तपैकी भाव पण लागणार. आपल्या कांद्यावर सगळी पात झाकून घेतल्यानंतर आपल्या रानानं जेवढ्या काळ्या छड्या पडलेल्या होत्या सगळ्या छड्या हुडकून केल्या बघा एका जागी गोळा. परंतु इच्छा आयला एकतर विसरलं म्हणजे भाव नाही छडीचा अर्धा तुकडा दिखने में तो ये बहुत छोटा लगता है, परंतु ये ऐसी जगह काम आता है की आपल्या मोठ्या छड्या पण कामी नाही येऊ शकत. त्याच्यानंतर भाऊ आपल्या गव्हाच्या वावरातून घेतल्या बघा आतरून छड्या आणि सहज घेतल्या बघा जोडून पण. आणि त्याच्यानंतर आपल्या सोलर पाशी येऊन आपल्या सोलरचा पण दिलं बघा बटन दाबून. आणि इकडे आपण लागलो बघा आपला तिल भिजवायला. तिल भिजवण्यासाठी पाणी लावलंच होतं की एवढंच आले बघा आपले फादर आणि मला म्हणाले तिल भिजवायचं राहू दे बा. म्हणालो काऊन, तर म्हणाले रेंदे बेटा तेरे बस की बात नाही. त्याच्यानंतर आपण आलो बघा इकडं आणि इकडं आपला मोठा बा टाकत होतं बघा कांद्याची पाट टाळली आणि मी टाळीच्या वर जाऊन लागलो बघा ती पात तुडवायला. पायानं तुडून सगळी टाळी भरल्यानंतर आपण आलो बघा आपल्या आखाड्याजवळ आणि आपल्या आखाड्याजवळ आपल्या रानातले काढलेले सर्व कांदे होते बघा. आणि त्या कांद्यावर आपल्या टाळीत भरलेले चोप घेतले बघा खाली करून. आणि त्याच्यानंतर आपल्या टाळीत थोडेसे उरलेले कांदे पण घेतले बघा खाली टाकून. आणि सगळे कामं झाल्यानंतर मी आणि माझा भाऊ निघालो बघा घरी. भाऊ तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर फॉलो नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.